मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. 100व्या नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलं चर्चेत आलंय. आपल्या मराठी कलाकारांना त्यांच्या पूर्ण नावाऐवजी टोपण नावाने हाक मारल्यामुळे लोकही आपला आदर करत नाहीत असं थेट भाष्य राजसाहेबांनी केलं. अभिनेते आदेश बांदेकर सध्या कुटुंबाला वेळ देताना दिसत आहेत. सध्या बांदेकर कुटुंब देवदर्शनात रमलंय. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओजही पाहायला मिळत आहेत. दादा एक गुड न्यूज आहे फेम अभिनेता ऋषी मनोहर 7 जानेवारीला तन्मयी पेंडसे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्न सोहळ्याचे फोटोजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अभिनेता प्रसाद ओकने नुकतंच नवं घर घेतलंय. घराच्या वास्तुशांतीला चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. सोशल मीडियावर प्रसादने फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या वडापाव प्रिंटेड बॅगने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. पहा तिच्या बॅगची खास झलक. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अनोख्या कुर्त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. त्याने आजवर केलेल्या सगळ्या नाटकांची नावं त्याच्या कुर्त्यावर प्रिंट करून घेतली आहेत. नवरदेव BSc ॲग्री या सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलाय. प्रियदर्शनी इंदलकर, क्षितिश दाते, मकरंद अनासपुरे यांसारखे अनेक कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची मुख्य भूमिका असलेला श्रीदेवी प्रसन्न या सिनेमाचा ट्रेलर सुद्धा नुकताच समोर आलाय. या ट्रेलरवरून प्रेक्षकांना आता कमालीची उत्सुकता लागली आहे. लोकशाही आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच समोर आलंय. पण या सिनेमात कोणते कलाकार झळकणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर सोबत धम्माल गप्पा रंगल्या. त्यांच्या लफडी या हॅशटॅगचं सिक्रेट नेमकं काय हे त्यांनी सांगितलं. याबद्दल दोघं काय म्हणाले जाणून घेऊया. सो बेसिकली तू आता जसं म्हणालीस की काही लोकांना माहिती होतं की यांची लफडी झाली आहे. लफडी चालू आहे. हां, काही लोकांना. आणि दुसरं एक कारण म्हणजे की आमची एक लफडी गँग आहे ऑफिसमध्ये, जे आम्ही फालतू व्हिडिओज करतो. जे क्रिंज आणि फालतू व्हिडिओज करतो, जे साधारण कधी कधी व्हायरल होतात. ओके, लफडी इज बेसिकली आपण डेली बेसिसला जे करतो, अरे लफडी नको करू रे, इट्स अ स्लँग. ओके, आणि आमचं खूप टाइमापासून चालू असल्यामुळे लोकांना असं वाटलं की अरे यांची लफडी चालली, तर त्यामुळे हॅशटॅग लफडी, तसं हॅशटॅग लफडी झालं. त्यापासून जनरली खूप लफडी म्हणतो माझ्या तोंडात, तू लफडी करू नकोस, म्हणजे काही असायला की लफडी मत कर तू वगैरे. तर तो इतका शब्द त्याला, म्हणजे तो इतका जास्त वापरतो तो शब्द, की शेवटी तो म्हणाला की आपण याचा हॅशटॅग करूया. लफडी आता आपली आहेच तर आपण त्याचा हॅशटॅगही करून टाकूया. आणि स्पेशली त्यांच्या ऑफिसच्या लोकांमुळे हा जास्त व्हायरल झाला. की लफडी बाडीपा. हो, हॅशटॅग लफडी स्वॅग पेक्षा जास्त व्हायरल. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.